ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा. राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन. नाशिकमध्ये लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज रोड शोचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये रोड शो. नाशिकच्या मनमाडमध्ये भारती पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे आज सभा घेणार. तर भास्कर भगरेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा. नाशिकच्या काळाराम मंदिरात देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दर्शन घेतलं. मंत्री जयशंकर नाशिकमध्ये आज बैठका घेणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची प्रचार सभा उद्या शिवाजी पार्क मैदानात. सभा मंडपाची उभारणी पूर्ण. मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर. पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक वॉर्डमधून एक याप्रमाणे 200 पेक्षा जास्त बस आणणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभेसाठी 10,000 कार्यकर्ते आणणार. समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये 18 मेला रोड शो. महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन. पालघरमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा. 18 मेला सभेचं आयोजन. पंतप्रधानांच्या कालच्या रोड शोमुळे लोकांचे हाल झाले. मुंबईचे रस्ते, रेल्वे मार्ग आणि मेट्रो बंद करण्यात आले होते. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची मोदींच्या घाटकोपर रॅलीवरून टीका. देशात परिवर्तन आणून देशाचं संविधान वाचवायचंय. 4 जूनच्या निकालानंतर त्यांना त्यांची जागा कुठे आहे ते दिसेल. महाराष्ट्र आणि देशभरात मोदी आणि शहा यांना विरोध होतोय. 4 जून नंतर भाजपला विरोधी पक्ष म्हणून सन्मानानं जागा दिली जाईल. संजय राऊतांची भाजपवर टीका. 4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फुटणार. ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे उर्वरित आमदार नेते पक्षाला रामराम करणार. भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा. अजित पवारांची तब्येत खरोखरच बरी नसल्यानं ते मोदींच्या रोड शोमध्ये अनुपस्थित होते. अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत विचारलं असता शरद पवारांची प्रतिक्रिया. मोदींना जिरेटोप भेट देण्यावरून शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांवर बोचरी टीका. लाचारी असते पण त्याला देखील मर्यादा हवी. शरद पवारांचं वक्तव्य. शरदचंद्र पवार पक्षाचे बाळ्या मामा ही कपिल पाटील यांची बी टीम. शरद पवारांनी काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली. भिवंडीत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा आरोप. महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभा उमेदवार भास्कर भगरेंचा मनमाड रेल्वे स्थानकावर प्रचार. चाकरमानी आणि प्रवाशांशी साधला संवाद. मॉर्निंग वॉक करत ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. वाशी येथील मिनी सीशोर इथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत भेट घेऊन केली चर्चा. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगनारी यांनी केली घाटकोपर दुर्घटना स्थळाची पाहणी. अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईची मोहीम हाती घेतल्याची गगनानी यांची माहिती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी बचाव कार्य पूर्ण. दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगनानी यांची माहिती. अंतिम ना हरकत प्रमाणपत्र न घेताच घाटकोपरचा पेट्रोल पंप सुरू केला. शासन निर्णयानुसार या भूखंडाचा वापर प्रशासकीय इमारत, शैक्षणिक इमारत आणि निवासी इमारत बांधण्याबाबत मर्यादित ठेवण्यात आला होता. रेल्वे हद्दीमधील सर्व 250 होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. पालिकेचे सक्त निर्देश. तर मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार. घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी चौकशीच्या फेऱ्यात. होर्डिंग्स प्रकरणी परवानगीत खालिद यांच्याकडून अधिकाराचा दुरुपयोग केल्याचं रेल्वे पोलिसांच्या गृह खात्याला सादर केलेल्या अहवालातून समोर आलं. घाटकोपर इथल्या होर्डिंग्स पडून झालेल्या दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर. होर्डिंग्स पडण्याआधी काही सेकंदापूर्वीचा हा व्हिडिओ. पावसामुळे आडोसा घेतलेल्यांनी कशा पद्धतीने आडोसा घेतला होता हे समोर आलं. माटुंग्यातील म्हैसूर कॅफेच्या व्यावसायिकाला गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगून लुबाडणाऱ्या अटकेत. आजी-माजी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग. 6 जणांनी घरात निवडणुकीसाठी काळा पैसा असल्याचं सांगत 25 लाखाची रोकड लंपास केली. नांदेडच्या नायगावमध्ये आंबील खाल्ल्यामुळे 55 जणांना विषबाधा. 55 जणांवर नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार.
भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भात पिकाचं नुकसान, कापणीला आलेला भात पीक वादळी वार आणि पावसामुळे जमीनदोस्त. मराठवाड्याच्या धरणांमध्ये 10% पाणीसाठा शिल्लक, लातूर, धाराशिव आणि परभणीतील एकाही धरणात 8%हून अधिक पाणी नाही. अहमदनगर जिल्ह्यात 312 टँकरनं पाणी पुरवठा सुरू, मात्र पिण्याच्या पाण्याचं टँकर देखील 5-5 दिवस येत नसल्यानं नागरिकांची वणवण. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 22 दिवस समुद्रात उधाण येणार, रायगड जिल्ह्यातील 114 गावांना 4.5 मीटरपेक्षाही उंच लाटांचा सामना करावा लागणार. पावसानंतर मुंबईत पुन्हा उकाडा वाढला, मुंबईचा पारा 37 अंशांवर तर ठाण्याचा पारा 40 अंशांहून अधिक आजही उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज. मुंबईतील कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात, कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर बसवला. आता कोस्टल रोडचं शिल्लक काम वेगानं होणार. जून अखेरपासून वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवास 12 मिनिटात करता येणार. पंढरपूरच्या विठ्ठलाला हैदराबादच्या महिला भाविकेकडून 5 पदरी सोन्याचा हार अर्पण, हाराची किंमत 8,36,550 रुपये असल्याची माहिती. विजया नायडू असं या भाविकेचं नाव. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आजही वाहतूक कोंडी, विरारच्या खानिवडे टोल नाक्यापासून पालघरच्या टेन नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी, 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे शिरोळ भागात हजारो मासे मृत्युमुखी, नदीपात्रात मृत माशांचा खच. पंचगंगा नदीत मृत माशांचं पाप इचलजीकरांना लागू नये म्हणून मनसेकडून पंचगंगा नदीघाटावर माशांचं पिंडदान, पंचगंगा प्रदूषणमुक्त नाही झाली तर 100 किलोंचा फुलांचा हार अधिकाऱ्यांना घालण्याचा मनसेचा इशारा. कोकणात माशांचे दर वाढले, वातावरणात झालेल्या बदलामुळे सध्या बोटी खोल समुद्रात जात नसल्यानं मासे मिळण्याचं प्रमाण कमी झालं. सीएनुसार पहिल्या 14 जणांना भारतीय नागरिकत्व अर्जांबाबतची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गृहसचिव अजय कुमार यांच्याकडून 14 जणांना नागरिकत्व प्रमाणपत्र सुपूर्द. कॉमेडियन श्याम रंगिलाचा उमेदवारी अर्ज रद्द, पंतप्रधान मोदींसमोर लढू शकणार नाही. पंतप्रधान मोदींच्या आज उत्तर प्रदेशमध्ये 4 प्रचार रॅली, आजमगड, जौनपूर, भदोई आणि प्रतापगडमध्ये मोदी करणार प्रचार. हिमाचलमधील भाजप उमेदवार कंगना राणौतकडे 6 कोटींचे सोनं, 60 किलो चांदी तर 3 कोटींचे हिरे, कंगनाची एकूण संपत्ती 91 कोटी 50 लाख रुपये. इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात स्थापन होणार असेल तर तृणमूल काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्यास तयार, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींची मोठी घोषणा. कॉमेडियन श्याम रंगिलाचा उमेदवारी अर्ज रद्द, पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवू शकणार नाही. पंतप्रधान मोदींच्या आज उत्तर प्रदेशमध्ये 4 रॅली, आजमगड, जौनपूर, भदोई आणि प्रतापगडमध्ये मोदींचा प्रचार. हिमाचलमधील भाजप उमेदवार कंगना राणौतकडे जी संपत्ती आहे तिची माहिती समोर, कंगनाची एकूण संपत्ती 91 कोटी 50 लाख रुपये. इंडिया आघाडीचं सरकार आलं तर आम्ही पाठिंबा देण्यास तयार, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा. स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको गोळीबारात गंभीर जखमी, 1 गोळी पोटाला लागून फिको गंभीर जखमी झाल्याची माहिती, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आमचं सरकार युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं वक्तव्य. त्यामुळे 800 दिवसाहून अधिक काळ सुरू असलेलं रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येणार असल्याची चर्चा. यंदा अमेरिकेत पसरलेल्या डेंग्यूच्या साथीवर पार्श्वभूमीवर WHO कडून डेंग्यूवरील दुसऱ्या लसीला मान्यता, 6 ते 16 या वयोगटातील रुग्णांना ही लस देण्यात येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.